नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व कला क्रीडा मंडळ कामोडे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामोडे प्रीमियर लीग मान्सून धमाका 2026 चं एक भव्य दिव्य आयोजन अर्थात रबर बॉलचं आयोजन रबर बॉल KPLचं आयोजन या ठिकाणी एक मोठं आयोजन बारक्या कांबळे कृष्णा मिश्र आणि संपूर्ण कामोडे क्रिकेट असोसिएशन परिवार यांच्या माध्यमातून यांच्या सहाय्याने या ठिकाणी 2 दिवसाचा हा क्रिकेटचा महामेळावा रंगताना आपल्याला दिसतोय। गोलंदाजी मार्कवरती आलाय तो मयूर, स्ट्राईकला आहे संतोष पाल, नॉन स्ट्राईकला आलाय तो सँडी भगत। मॅचला होते सुरुवात दिवसभरातील हा आत्ताचा चौथा सामना तुमच्या समोर भेटीला येतोय। पहिला बॉल मयूरचा संतोष पालसाठी आणि हा चांगला बॅटने बॉलची कडा घेतली। पहिलाच बॉल निर्धाव, पहिलाच बॉल डॉट। सुरुवात चांगली केली मयूरच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती आहे। पाहूया पुढील बॉल मयूरचा संतोष पालसाठी पुढे येऊन खेळलेला फटका आणि बॉल उंची जास्त आहे लांबी कमी आहे। क्षेत्र रोशन मात्र बॉलच्या खाली आहे आणि या ठिकाणी पहिला जेल ड्रॉप होतोय तो स्वतःवरती काहीसा नाराज असेल परंतु नक्की संतोष पालला देखील या ठिकाणी जीवदान भेटले। या जीवदानाचा संतोष पाल पुरेपूर फायदा घेईल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। रोशन म्हात्रेकडून अशा चुका होत नाहीये परंतु माणूस म्हटलं की त्याच्या आयुष्यामध्ये चुका या होतच असतात। पाहूया पुढील बॉल साठी भगतसाठी मयूरचा भर वेगाचा तेज तरार बॉल परंतु बॅटने बॉलची कडा घेतली। एकदा बघता बघता पूर्ण झाली, बारक्या कांबळे जोरात धावून आलेत या ठिकाणी बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण। दुहेरीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या झाली ती 3। पाहूया मयूरचा पुढील बॉल संदेश भगत यांच्यासाठी पुन्हा बॉल आदळला गेला आणि बॅटने बॉलची कडा घेतली। तटबंदीच्या दिशेने बॉल घ्या, त्या ठिकाणी प्रमुख आयोजक कृष्णा मिश्रा देखील या ठिकाणी उपस्थित आहे। एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल। या संपूर्ण KPLचे प्रमुख आहेत। एका बाजूला पाहतोय बारक्या कांबळे, एका बाजूला कृष्णा मिश्रा, दोन्ही आयोजक त्या ठिकाणीच आहे। पुढील बॉल आणि संतोष बॉल पण पालसाठी मागे आदळलेला बॉल बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाही आणि जेव्हा संतोष पॉल या ठिकाणी बॉल निर्धाव घालवेल तेव्हा रवी भगत यांचा प्रेशर वाढेल, यामध्ये शंका नसेल। कारण संतोषवरती बरंचसं प्रेम आहे रवी भाऊंचं आणि चांगला फटका, बराच वेळ संतोष जागेवर थांबू शकत नाही आणि बॉल भिरकावून दिला सीमा पार, दणदणीत असा खणखणीत असा KPL ब्रँडेड संतोष पालचा षटकार आणि स्मिथ हासू रवी भाऊंच्या तोंडावरती आलेला आहे। कारण संतोष पालवर तर बरंचसं प्रेम सातत्याने प्रत्येक जेव्हा प्राचीन नौपाडाची एंट्री असते KPL मध्ये तेव्हा संतोष पालला संघनायक किंवा आयकॉन खेळाडू म्हणून रवी भाऊ आधीच बुक करून ठेवतात आणि याच बुकिंगसाठी ते का करून देतात ह्या षटकाराने सांगून दिलंय। संतोष पालकडे चांगली खेळी आहे, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करण्याची ताकद आहे आणि आता नवीन षटक मैदानामध्ये घेऊन कोण आलाय, ज्या गोलंदाजाने रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 ओव्हर हाताळल्या होत्या, 3 विकेट घेतल्या होत्या आणि 8 धावा दिल्या होत्या आणि पहिल्याच मॅचला मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच 5 बक्षीस घेतली होती, तोच महेश मदने डावखुरा गोलंदाजी मार्कवरती आलाय। पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देईल। स्ट्राईकला आहे सँडी भगत, स्लोअर चेंडू परंतु दिशाहीन, दिशा भरकटलेला बॉल अर्थात वाईड बॉलचा इशारा आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 11। मयूरचं पहिलं षटक, अंतिम चेंडूवर षटकार आणि संघाची धावसंख्या झाली ती 10 आणि त्यानंतर महेशचा पहिलाच बॉल वाईड, धावसंख्या झाली ती 11। पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु महेश सारखा एक मोठा अनुभवी गोलंदाज आहे, त्याच्याकडे माहिती आहे त्याला कामोड्यामध्ये क्रिकेटर कसा खेळ करतात, कशी फलंदाजी करतात याकडे महेशचा थोडाफार अभ्यास असल्यामुळे चांगला ही गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे।
परंतु सँडी भगत सारखा मोठा फलंदाज बराच वेळ शांत राहू शकत नाहीये. पाहूया महेश टू सँडी आणि चांगला फटका खेळला गेलाय तो कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चुकीला माफी नाही हे दिसून येतंय. क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि त्यावरती त्याचा फायदा होईल. तो प्राची 11 संघाला आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 15. गोलंदाजी चांगली हाताळली जाते महेशच्या सहाय्याने, परंतु क्षेत्ररक्षक तेवढा काही साथ मिळत नाही. अचानक बॉलने उसळी घेतली आणि बॉल निघून गेला सोबतच्या डोक्यावरून. हॅलो, मैदानाच्या बाहेर जे जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांनी बॉल देण्यासाठी थोडं हेल्प करायचे. जर का मैदानाच्या बाहेर बॉल गेला तर कृपया सहाय्य करा. पहिल्याच बॉलवरती महेशचा वाईट बॉल होता, त्यानंतर डॉट होता, त्यानंतर चौकार आलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 15. पाहूया सँडी भगत टू महेश कशा स्वरूपाचा खेळ मैदानामध्ये रंगेल. पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि चांगला फटका घेतला गेलाय आणि बॉलला फेकून दिलंय सीमा पार. खणखणीत असा सँडी भगतचा ब्रँडेड KPL षटकार आणि या षटकाराने धावसंख्या जोराने पुढे सरकेल. धावसंख्या होते ती 21. काहीसा वेगळा प्रयत्न महेश मधनेच्या बॅटमधून झाला होता. या ठिकाणी त्याच्या आधीच्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु नक्कीच सँडीने पाहिलं आणि एक स्टेप पुढे गेला आणि बॉलला भिरकावून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अर्थातच षटकार आला होता. पाहूया महेश मधने स्वतःला कमबॅक करतो का की सँडी भगत पुन्हा आक्रमण चढवेल. सगळ्यांचं लक्ष आहे. आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये रंगतोय. धावसंख्या झाली ती 21 आणि हा रिव्हर्स स्विच हिट केलाय आणि या ठिकाणी पुन्हा येतोय एक चौकार. कशा प्रकारचा खेळ करायचा याचा पुरेपूर अभ्यास सँडी भगत याच्याकडे आहे आणि रिव्हर्सच्या साहाय्याने या ठिकाणी चौकार आलाय. धावसंख्या झाली ती 25. रबर बॉलमध्ये जास्त रिव्हर्स स्ट्राईक करत नाहीये का, थोडी रिस्क असते, परंतु नक्कीच या ठिकाणी मनामध्ये तुमच्या एखादा निर्णय घेतला की तो पूर्णत्वास नेला की असा फटका येतो. खोलवरचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, एक धाव घेतली जाईल. एकेरी धावसंख्या पुढे सरकेल. काहीसं मागडे षटक बोलू शकतो. आतापर्यंत एक षटकार आणि 2 चौकार आलेत. पाहूया संतोष पाल चाललाय स्ट्राईकला. धावसंख्या पुढे सरकते 26. पाहूया आणि पुन्हा एक शॉर्ट बॉल, त्यावरती मिड विकेट दिशेने खेळला फटका आणि चांगला प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल ठरतोय आणि हा तिसरा चौकार येतो महेशच्या माध्यमातून, सॉरी संतोष पालच्या माध्यमातून आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 30. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 30. काहीसं मागडचं षटक असं. पहिल्या ओव्हरवरती मयुरीच्या मात्र आणि मात्र 10 धावा दिल्या होत्या, परंतु महेशने तब्बल 20 धावा दिल्या. त्यामध्ये सँडी भगत यांचे 2 चौकार आणि एक षटकार होता. त्याचप्रमाणे संतोष पालचा देखील एक चौकार होता आणि याच्या साहाय्याने धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस झाल्या ती 30. बॉल एक बॉल दे भाऊ, तिथे बॉक्स मध्ये बॉल आहे बघा, मोठा बॉक्स आहे ना तिथे बॉल आहे बघा. पिशवी नाही जे दे रे बॉल मैदानात हे बॉल ठेव इथं, थांब त्याच्यात बघा, थांब
वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून तिसरं षटक अर्थातच एक जबाबदारी षटक घेऊन आलाय तो रोशन म्हात्रे कामोड्याचा बाहुबली. पाहूया समोर आहे संदेश भगत ज्यांना आतापर्यंत एक षटकार आहे 2 चौका ठोकलेत आणि पुन्हा बॅटची काढा. यासाठीच मला बाहुबली ओळखला जातं. जो सेट झालेला फलंदाज त्याला कसा थांबवायचा याचा अभ्यास पुरेपूर असल्यामुळेच संदेश भगत सारखा मोठा फलंदाज होतोय बाद. परंतु संदेश ज्याच्यासाठी आला होता ती धावसंख्या अप्रतिम दर्जाची फलंदाजी करून आपल्या संघाला योग्य ती धावसंख्या नेऊन ठेवले आणि 30 धावेवरती पहिला धक्का मिळतो तो प्राची 11 नौपाड संघाला. आणि आता आलाय मैदानामध्ये कोकण सुपुत्र मॅन फ्रॉम राजापूर जिल्हा रत्नागिरी हेमंत गोरले आलाय. या ठिकाणी एक 40+ अर्थातच मेडिटेकचा एक संघनायक या अशी ओळख आहे पनवेल तालुक्यामध्ये. तोच फलंदाज आलाय तो हेमंत गोरले. अष्टपैलू खेळाडू. आपली उर्वरित 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. 30 धाव्यांवरती पहिला धक्का बसला होता. सँडी भगत अर्थातच संदेश भगत यांनी आपल्या संघासाठी अप्रतिम दर्जा योगदान दिले. वैयक्तिक 18 धाव्यांवरती बाद झाले त्यामध्ये एक षटकार आणि 2 चौकाराचा समाविष्ट होता. धावसंख्या झाली 30 धाव्यांवरती पहिलाच धक्का बसतोय तो प्राची 11 नौपाडा संघाला आणि संघाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज हेमंत गोरले. स्ट्राईकला आला हेमंत. नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष पाल. धावसंख्या झाली 30. उर्वरित 11 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती कामोड्याचा बाहुबली रोशन म्हात्रे. गणेश यादव आणि जर का कृष्णा मिश्रा यांनी जर का झेल घेतला तर म्हात्रे प्रिन्स कामोटे यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची. पहिलाच बॉल स्लोअर चेंडू हेमंतसाठी त्यावरती आक्रमण करायचा प्रयत्न परंतु बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाही. बॉल चाललाय निर्धाव. बॉल चाललाय डॉट. उर्वरित 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 10 चेंडूवरती किती धावा येतील पाहूया. रोशनचा पुढील बॉल हेमंतसाठी आणि पुन्हा एक स्लो चेंडू. तर नक्कीच या ठिकाणी एक रॉयल माणूस याची एंट्री होते. रॉयल दर्जेदार माणूस कामोटे क्रिकेट असोसिएशनचे हितचिंतक आणि टायगर ग्रुप पनवेल तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय शंकर भाऊ अर्थातच टायगर भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे सहकारी मित्र यांचं देखील या संपूर्ण कामोटे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे. वाईड बॉलचा खेळ या ठिकाणी आणि धावसंख्या 1 पुढे सरी. धावसंख्या झाले 31. पाहूया रोशन टू हेमंत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल ती एक धाव घेतली जाईल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाल्या ती 32. चांगली गोलंदाजी या ठिकाणी हाताळली जाते ती रोशन म्हात्रे याच्या माध्यमातून. पाहूया पुढील बॉल. खोलवरचा बॉल चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेला. त्या ठिकाणी चंदू तैनात आहे आणि 1 धाव घेतली जाईल. पुन्हा काहीसा संत गेम. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर 20 धावा आल्या होत्या. परंतु संघाला रोखण्याचं कुठेतरी धावसंख्या रोखण्याचं काम करतोय तो रोशन म्हात्रे. पाहूया संतोष पाल. चांगला फटका आणि बॉल भिरकावून दिला कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार. खणखणीत असा संतोष पालचा ब्रँडेड KPL षटकार. या षटकाने धावसंख्या जोराने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 39. संतोष पालचा देखील हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आतापर्यंत. पाहूया रोशन टू संतोष. कृपया मागून बोलू नका. पुढील बॉल संतोष पाल साठी रोशन म्हात्रेचा आणि पुन्हा एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न परंतु बॉल चालाय सीमा पार. खणखणीत असा संतोष पालचा दुसरा ब्रँडेड षटकार. तर या ठिकाणी
यापुढील होणारा सामना श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स विपक्ष लीगल ईगल या दोन्ही संघाच्या संघनायकाला या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. चौथं षटक असेल. या ठिकाणी पाहतोय आपण श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्सचे संघ मालक आदरणीय शंकर भाऊ अर्थात टायगर भाऊ यांची उपस्थिती आहे या संपूर्ण केपीएल साठी. धावसंख्या झाली ती 45. एक बाद 45. अंतिम षटक आहे. श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स आणि लीगल ईगल दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. अमित गोवारी या ठिकाणी अर्थातच गुणवंत गोवारी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कामोट्याचा ऋषभ पंत. आत्ते खान गोलंदाजी मार्क होती. अंतिम षटक असेल. 6 चेंडूचा खेळ असेल. धावसंख्या झाली ती 45. इथून धावसंख्या कुठपर्यंत घेऊन जातो आत्ते खान पाहूया. 6 बॉल कशा प्रकारे हाताळेल आणि सेट झालेलं फलंदाज संतोष पाल आणि हेमंत पाहूया. हेमंत स्ट्राईकला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं झालंय. बॉल कुठे आला कधी निघून गेला काहीच कळलं नाहीये सुबोधला. बघता बघता एकदा पूर्ण दुसऱ्याचा कॉल आणि दुसरा देखील पूर्ण झाले. चपळाने 2 धावा पूर्ण. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 47. अतुल म्हात्रे आदरणीय अतुल भाऊ औटी कुठे असेल ते लवकरात लवकर या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. पाहूया अंतिम 5 चेंडू आते खानचा भर वेगाचा परंतु काहीसा दिशाहीन दिशा भरकटलेला. पंचांनी हात केले जमिनीच्या समांतर आणि धाव मिळेल मात्र अवांतर. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 48. संघाला अर्धशतक करण्यासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. प्राचीन नौपाडा पाहूया आणि हा चांगला फटका खेळला गेलाय. रोशन तैनात. रोशनच्या माध्यमातून देखील चांगला झेल आणि संपतो हेमंत गोरलेचा खेळ. जर का रोशन म्हात्रेने पहिला झेल चांगला घेतला असता तर आज आता धावसंख्या कुठेतरी कमी असती. परंतु नक्कीच तो गोलंदाजीसाठी आला आणि योग्य ती गोलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि हेमंतची जागा घेण्यासाठी अजून एक कोकण सुपुत्र मैदानामध्ये पोहोचतोय तो हर्षद तेरवणकर. हर्षदचं नाव देखील रायगडमध्ये चांगलंच आहे. सातत्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याला पाहत असतो आपण. तोच हर्षद तेरवणकर चाललाय मैदानामध्ये. हर्षदकडे देखील 4 चेंडू असेल. या उर्वरित 4 चेंडू मध्ये किती धावा येतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पुढील होणारा सामना श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स विपक्ष लीगल ईगल दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचंय. गुड मॉर्निंग श्री गणेशा याचा संघनायक गुणवंत गोवारी यायचा आहे नाणेफेकीसाठी. त्याचप्रमाणे लीगल ईगल संघाचा संघनायक अंबादास शिंदे नाणेफेकीसाठी यायचंय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांना विनंती संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचंय. आता एकांचा पुढील बॉल हर्षदसाठी पाहूया आणि तरार बॉल असा काहीशी बारक्याकडून होते चूक आणि चुकीला माफी नाही. अर्थात एक धाव घेतली जाते लेग बायच्या स्वरूपात आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 49. संतोष पालला काहीसा रविराज भगत यांच्याकडून कानमंत्र दिला जातोय. 2 मोठे फटके घे. पाहूया रवी भाऊंच्या कानमंत्राला पाहूया आणि हा एक मोठा फटका येतोय तो संतोष पालच्या बॅट मधून आणि बॉल भिरकावून दिला. स्ट्रेट ड्राईव्ह सीमा पार खणखणीत असा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती 55. अर्थातच संघाचं अर्धशतक पूर्ण झाल्याचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यासाठी संपूर्ण विश्वास दाखवला होता तो रवी भाऊने संतोष पाल वरती आणि नक्कीच त्याच प्रकारे फलंदाजी करतो. वैयक्तिक 29 धावांवरती खेळतो. 8 चेंडू आणि वैयक्तिक 29 धावांवर खेळतो तो संतोष पाल. पाहूया पुढील आणि हा बॅटने बॅटची कडा घेतले आणि संतोष पाल देखील होतोय बाद. चांगला कमबॅक आते खानने स्वतः करून घेतले आपल्या संघासाठी.
आणि संतोष पाल वैयक्तिक 29 धावांवरती बाद होते. चांगली खेळी अत्यावश्यक आणि रविराज भगत यांना आवश्यक अशी खेळी केली ती. आणि पुढील मॅच यस अंबादास सर आलेले आहेत, अमित गोवारी, गुणवंत भाऊ, रोशन भाऊ, कोण नवीन फलंदाज ऋतिक औटी आलेला आहे. गुणवंत गोवारी, टायगर भाऊ नाणेफेकीसाठी पाठवायचं आहे. अंतिम 2 चेंडू आहेत. पाहूया ऋतिक आपल्या संघासाठी काही योगदान देईल. सॉरी, एक बॉल असेल. आउट. एक मिनिट, ओव्हर चेंज. ओके, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. सांगाय धावसंख्या झाली 55. तब्बल 56 धावांचं आव्हान उभं ठेवलंय ते शिवांश ट्रान्सपोर्ट 11 संघाला. पाहूयात 56 धावांचं आव्हान कसं पूर्णत्वास घेऊन जातो शिवांश ट्रान्सपोर्ट संघ. परंतु प्राची 11 नौपाडा संघ, रविराज भगत यांचा संघ आहे. फलंदाजाने आपली कामगिरी पूर्णत्वास नेली, परंतु गोलंदाज काय करतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्सचे संघनायक अमित गोवारी अर्थात गुणवंत गोवारी यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी लीगलचे संघनायक अंबादास शिंदे उपस्थित आहे. जर का पुढील 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्सचा या ठिकाणी संघनायक उपस्थित राहिला नाही तर आयोजकांच्या माध्यमातून आयोजक जे तुम्हाला पेनल्टी देतील त्याला स्वीकारावे लागेल, याची देखील नोंद घ्यायची. नक्कीच आवाजामध्ये करूया परिवर्तन. या ठिकाणी आपले आदरणीय पाटील सर, त्यांचा आवाज ऐकूया पुढील इनिंग मध्ये. तर या दरम्यान मुंबई पोलीस आमचे जयेश पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे स्टेजवरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जिथे प्राची 11 नौपाडा संघ अर्थातच रविराज भगत यांच्या संघाने एकूण 55 धाबा केल्यात. 56चं टार्गेट आहे. 4 ओव्हरमध्ये 56 धाबा चेस करायच्या आहेत शिवांश ट्रान्सपोर्ट या टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. रोशन मात्रेच्या जोडीला बारक्या कांबळे. येतोय गोलंदाज हर्षद तेरवणकर. बॉलिंग मार्कवरती पहिलं षटक. 24 बॉल 56 धाबा करायच्या एकूण.
या मॅचमध्ये. चला गुणवंत, चला सामना सुरू होतोय. रोशनला बाद आहे स्ट्राईक वरती. गेम इज ऑन. पहिलाच बॉल फटका चांगला, मात्र हवेत आहे. फिल्डर पाठीमागे राहिले. एकच धाव. फिल्डर हवेत नाही. चला गुणवंत गोवारी, स्वागत आपला टीमचा कॅप्टन पाहायला मिळेल आपल्याला. हो, आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आणि त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा. नैनेश म्हात्रे सरांच्या हस्ते आपण टास्क करतोय 2 टीम मध्ये. नेक्स्ट मॅच श्री गणेश गुड मॉर्निंग टायगर फोर्सच्या विरोधात लीगल ईगल. यस, यावेळेस फटका चांगला, इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. बारक्या कांबळे सुपर सिक्सर. आपल्या नेहमीच्या अनोख्या स्टाईलने खेळत असताना हा बारक्या कांबळे 3 षटकार ठोकले तर 3000 रुपये आहेत गुणवंत गोवारी यांच्या वतीने. आणि कोणत्याही फलंदाजाने 50 धावा पूर्ण केल्या तर आपले कामोटे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सागरभाऊ पाटील यांच्या वतीने 2000 रुपये आहेत. सर्वच खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. 2 दिवस. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. एकूण धावा 7 आहेत. 56चं लक्ष आजच्या दिवसामध्ये हाय स्कोअर बनवलाय प्राची 11 नौपाडा टीमने. फुल टॉस नाही असे बॉल देऊ शकत. 2 षटकार आल्यात. 4 चेंडू 13 धावा. प्लेयर लगेच तो बघ, तो बघ गोलंदाजच्या क्रीज वर लगेच आला. ए गुन्हेदा, ए तिकडे गेलेला असं खेळायला. कोण आहे, कोणासोबत होती? डीके डीकेची झाली. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. 3रा षटकार. नाही, एक डॉट होता ना, नाही, एक डॉट आला त्याच्यात. आता संधी आहे. आता जर हे काम जमलं तर 3000 रुपये गुणवंत गोवारे यांच्याकडून. एकोणावीस धाबा. ओहो हो, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय बॉल. 3 षटकार आले होते, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाबा आल्या त्या 20. हा चला टॉस करूया आपण. सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टीम श्री गणेश गुड मॉर्निंग टायगर्स फोर्सच्या विरोधात लीगल ईगल 11 गुणवंत गोवारी च्या विरोधात अंबादास. There is a call. के टॉस जिंकलाय श्री गणेश. ओव्हर नंबर 2 हेमंत गोरले. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. थोडीशी मिसफील्ड रवीकडू. 4 आल्यात.
चौकार पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार आले आहेत. त्यानंतर हा चौकार जे 56 धावा चेस करायच्या त्याचा पाठलाग करत असताना शिवांश ट्रान्सपोर्ट यावेळेस पुन्हा एकदा ओढा शॉट, फटका जबरदस्त आहे. बॉल उडवलाय स्पीपर कव्हरच्या वरून षटकार. मस्त बॅटिंग होत असताना 4 षटकार बारक्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग होत असताना ज्या पद्धतीने तुम्हाला मोठी धावसंख्या चेस करायची आहे तशाच तर श्रीमान अतुलजी आवटी यांचे या ठिकाणी आगमन झालं या मंचावरती. हे म्हटलं पाहतोय आपण ओव्हर नंबर 2 ज्या पद्धतीने पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा अद्यापर्यंत 1 चौकार 1 षटकार. चांगला बॉल होता, पडल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 धाव. बॅटकटचा इशारा येत असताना मोठी धावसंख्या जेव्हा चेस करायची असते तेव्हा मात्र तुम्हाला चांगली बॅटिंग एज लागली. चेंडू पाठीमागे डॉट बॉल, पहिला डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा सामना आहे. हेमंतला पाहतो एक त्यांचा चांगला गोलंदाज आहे. विशाल सावंत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. विनंती आहे यावं आपण. आणि या ठिकाणी फलंदाज बाद झाला, रोशन मात्रेला माघारी परतवलाय. लॉंग ऑफला झेल टिपला गेलाय. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी ऑल ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात विशाल शेठ सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कारण स्पर्धा म्हटली की हातभार लावणं फार गरजेचं असतं आणि सडल हाताने मदत करणारे हे दानशूर दाते आपल्याला पाहायला मिळतात. इकडे फिरव, इकडे फिरव. पाहतोय आपण कैलासवासी गणपत राजाराम सावंत व कैलासवासी आनंदीबाई गणपत साबण यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विशाल शेठ साबण यांच्या वतीने या आम्हाला ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. साबण फॅमिली कैलासवासी बबन शेठ गणपत साबण यांच्या स्मरणार्थ विशाल शेठ बबन साबण यांच्या वतीने एक सुंदर आणि सुबक ट्रॉफ्या या ठिकाणी देण्यात आल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. डावखुरे हाताचा बॅटर मैदानावरती आलाय. आउटसाइड ऑफ स्टंप शेवटचे 3 चेंडू चांगले फेकलेत हेमंत गोरलेने आणि त्यानंतर आता षटक समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 11, एकूण धाबा झाल्यात त्या 31. आता गरज आहे तुम्हाला येणारे 12 बॉल करायच्यात 25, 12 मध्ये 25. बारा बॉल 25ची गरज आहे. मात्र बारक्यासारखा फलंदाज अद्याप मैदानावरती आहे ज्याने आक्रमकतेने बॅटिंग केली आहे. सातत्याने त्याच्या बॅटमधून चौकार षटकार आपण पाहिले आणि त्यानंतरच आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज संतोष पाल
हो पहिलाच बॉल पुन्हा एकदा उडवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर 2 आले आणि काय झालंय त्या ठिकाणी थोडीशी चकमक झाली आहे की काय. 6 धाबा आल्या. धाबा येत असताना पहिल्याच बॉलवरती हा 5वा षटकार आहे बारग्याचा. 50 धाबा पूर्ण केल्या तर कामोठे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सागरभाऊ पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कोणत्याही खेळाडूला. पुन्हा एकदा फटका, चांगला कॅचचा कॉल, सँडी आहेत त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अतिशय वेगाने चेंडू त्यांच्याकडे आला होता. एक धाव स्ट्राईकला रोटेट करत असताना 10 चेंडू 18ची गरज आहे आता अद्याप या मॅचमध्ये, कारण 56चं मोठं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय शिवांश हा संघ. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत फटका चांगला खेळल्यात. पाठीमागे फिल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल, स्ट्राईकला रोटेट केलं जाते. बारक्याला स्ट्राईकवरती आणलंय ज्याने आक्रमकतेने अद्यापर्यंत बॅटिंग केली आहे. चौकार षटकार दाखवत असताना आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न राहिला त्याचा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 सिंगल आल्या या ओव्हरमध्ये. ओ या ठिकाणी एज होती, चेंडू कीपर मिस करतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. ओ पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, थोडासा कमबॅक करत असताना गोलंदाज संतोष ना महेशला पाहतोय. 8 चेंडू आणि आता 16 धावेची गरज आहे. 8 चेंडू 16, एखादा चौकार षटकारांची गरज आहे शिवांश ट्रान्सपोर्ट या टीमला. बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. थोडंसं लेझी क्रिकेट, 2 रन पूर्ण गेल्यात. स्कोर 42 सांगा. 42 झाले. आता गरज आहे 7-14. 7 चेंडू 14, 7 बॉल 14ची गरज. 7 चेंडू 14. डावखुऱ्या हाताचा बॅटर महेश मधने स्ट्राईकवरती आहे. शेवटचा बॉल आहे. एखादा डॉट, एखादी विकेट. दुसऱ्या टीमला अपेक्षा असेल की एखादा चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आता फटका तर चांगला खेळल्यात. गॅप खूप मोठा आहे, गॅप मोठा, धावांचा नाही आहे टोटा तेथे. आणि आल्यात चौकार आणि 4ने धावसंख्या पुढे सरकली आहे. 46 झाले. आता येणारे 6 बॉल कराच्या धावा 10, 6 मध्ये 10. सहा चेंडू आणि 10 या धावसंख्येची गरज आहे. 10 तो तेच त्या स्टँडला आहेत. म्हात्रे स्टँड. काय माहिती नाही, तुझे प्लेयर तिथे गेले. मी इकडे. तिकडे मास्टर सिरियस स्टँड. ओ क्या बात आहे बा. तू तिथं जाय गुन्हेगार, तिथला स्टँड खाली आहे. ओ माय गॉड. ये ले. चला आता शेवटचा अंतिम षटक. फिरकी गोलंदाज रवी कडू. 6 चेंडू 10ची गरज आहे. ए तू ढग घेऊन ये.
पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू डॉट आलाय. पाच चेंडू 10 ची गरज आहे मॅच मध्ये. बारक्याने आक्रमकतेने पहिल्या बॉलपासून अटॅक क्रिकेट केलाय. पुन्हा एकदा इनसाइड आउट, यावेळेस फटका चांगला डीपेक्स षटकार भरला. षटकार 6 धावा, 4 बॉल 4. हा 44 धावा झाल्यात बारक्याच्या. 13-44 आणि षटकार आला तर 50 होतील, मग 2000 रुपयाचं कॅश प्राइज. जिंकला तर यस. ओ पुन्हा एकदा बॉल चांगला आहे, चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. 4. पहिला डॉट आला, मात्र त्यानंतर आता चौकार आला आणि या चौकाराने विजय पूर्ण करत असताना 48 नाबाद खेळला बारक्या कांबळे. व्हेरी वेल प्लेड. 48 धावांची झुंजार खेळी करत असताना आपल्या